व्यासपीठावर उपस्थित आदरणीय पाटील साहेब, आवारे साहेब, त्यानंतर आमचे पॅनल विधिज्ञ तमशेट्टी मॅडम, तसेच आमचे सरकारी वकील पाटील साहेब, सर्व आपले फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि पर्यावरण साक्षरता म्हणजे कायद्याची साक्षरता जी मूलभूत आवश्यक आहे, म्हणजे लोकांना कळलं पाहिजे की काय कायदा आहे. कारण कायद्यामध्ये एक प्रिन्सिपल असं आहे बरं का, की कायदा माहीत नाही असं कोणाला म्हणता येत नाही. म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर हे असं झालं असतं तर हे कायद्याचं उल्लंघन होतं आहे हे मला माहीत नव्हतं आणि माहीत असतं कदाचित तर मी या भानगडीत पडलो नसतो असं म्हणण्याचा सेकंड चान्स आपल्या या कायद्यामध्ये किंवा कायद्याच्या चौकटीत नाही आहे. सेकंड थिंग असे आहे की आपलं जे आयुष्य आहे हे आयुष्य वेगवेगळ्या कायद्यांनी असं बांधलं गेलेलं आहे. म्हणजे कोळ्याचं जाळं जसं असतं ना तसं वेगवेगळे कायदे म्हणजे असं म्हणजे आता माणूस समजा जन्माला येतो आहे तो जन्माला येण्या अगोदरपासून त्याला कायदा लागू होतो. म्हणजे मी एक साधं उदाहरण सांगतो की बाबा ज्यावेळी बाळ पोटात आहे आईच्या असं ज्यावेळी चाहूल लागते तर त्यावेळी त्याचं रजिस्ट्रेशन त्या आईला करावं लागतं. हा कायदा आहे. म्हणजे कायदा कधी सुरू झाला जन्माच्या अगोदर. त्यानंतर ज्यावेळी एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर आपण त्या व्यक्तीला त्या म्हणजे त्या देह असं म्हणतो आपण त्या माणसाचं नाव घेत नाही त्यावेळी आपण, तर त्याला सन्मानानं निरोप देणं हे सुद्धा एका कायद्यात नमूद आहे. म्हणजे माणसाच्या जन्मा अगोदर आणि जन्मानंतर कायद्याची अंमलबजावणी ही नेहमी चालू असते. आणि असा हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतानासुद्धा आपण आपल्याकडं बऱ्याच वेळा म्हणजे अज्ञान या कायद्याचं आहे. कारण त्याच्यासाठी पाठीमागे एक संयुक्तिक कारणसुद्धा आहे किंवा इतके कायदे कधी लक्षात ठेवायचे, लक्षात ठेवू शकत नाही. किंवा कुठला कायदा आता मॅडमने सांगितले फॉरेस्ट ॲक्ट आहे, त्यानंतर महिलांच्या विषयी कायदे वेगळे आहेत, लहान मुलांच्या विषयी वेगळे कायदे आहेत, त्यानंतर समाजात कसं राहायचं, ट्रॅफिकचे नियम वेगळे आहेत, कोणकोणते कायदे आणि किती. आणि कायद्यात तरी हा नेहमी बदल होत असतो. म्हणजे आज हा कायदा आणि उद्या दुसरा कायदा. म्हणजे आता आज रात्री बाबा समजा कायदा बदलला तर तो दुसऱ्या दिवशी किंवा त्या वेळेपासून हा लागू होतो आणि तो प्रत्येक लोकांच्यापर्यंत पोहोचणं तितकं अवघड असतं. त्यामुळं अज्ञान हे राहू शकतं. परंतु आपण आयुष्यात जगत असताना जे काही बेसिक गोष्टी असतात म्हणजे बेसिक कायदे असतात त्या बेसिक कायदे मात्र आपल्याला प्रत्येक नागरिकाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे स्वतःच्या प्रोटेक्शनपासून हे बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला स्वतःचा अधिकारच माहीत नसतो. त्यामुळं बाबा त्याच्या बाबतीत कायद्याचं उल्लंघन दुसऱ्या व्यक्तीकडून झालं आहे हे माहीत नसतं. मग कदाचित त्याचमुळं लोकांना कोर्टाची भीती असेल, कायद्याची भीती असेल आणि त्यामुळं लोक कोर्टात येण्यासाठी असं बऱ्यापैकी नाखुश असतील. आता पाटील साहेब म्हणजे पाटील साहेब जे आहेत ते आमच्या सासूरवाडीचे आहेत. त्यांचा आदेश आहे मला माझी मिसेस त्यांच्या तालुक्यातली आहे त्यामुळं मला आता त्यांचा आदेश मानावा लागेल. आणि आता ही भीती जी आहे ती भीती कशी घालवायची याचा उपाय मला सांगणं भाग आहे. आता कधी सासवडच्या लोकांना कधी हुशार म्हणजे शहाणं करायचं नसतं तर त्यांनी मला आता गळ गाठली म्हटलं तर मला सांगण्याशिवाय पर्याय नाही. तर पहिलं काम म्हणजे पहिली गोष्ट अशी आहे की अज्ञान, की लोकांना कायद्याचं ज्ञान माहीत नाही आणि कायद्याचं ज्ञान कुठं मिळतं हे सुद्धा माहीत नाही. म्हणजे बेसिकली आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये काही ठराविक नागरिकशास्त्र हा एक विषय आहे की जिथं कायद्याचा थोडाफार आपल्याला भाग येतो की तिथं बाबा सांगितलं तर राज्यघटना काय आहे, त्यानंतर बाबा लोकसभा काय असते, विधानसभा, हे थोडंफार तिथं आहे. थोडं विज्ञान आणि याचं त्याचं असतं. परंतु कायदा काय आहे, समाजात कसं वागायचं, ट्रॅफिकचे रूल्स काय असतात त्याच्याविषयी आपल्या करिक्युलममध्ये कुठेही सहभाग नाही आहे. त्यामुळं हे साहजिक आहे की बाबा आपल्याला शैक्षणिक आपण म्हणजे शिक्षण घेत असताना कायद्याचा एवढा जास्त आपल्याला मदत दिलेली नाही आहे, सांगितलेलं नाही आहे. मग आता कायद्याची माहिती घ्यायची असेल तर कुठे घ्यायची, त्याला काय प्रमाणबद्ध असं कुठलं बाबा हे आहे का की बाबा म्हणजे आज आता आपण पाहतो की पर्यावरणाचे बरेच NGO वगैरे आहेत काम करतात की त्यांच्याकडे तुम्ही कुठलीही गोष्ट विचारा पर्यावरणाविषयी ते सांगतील आणि तुम्हाला मदतसुद्धा करतील. परंतु तशी कायद्याच्या बाबतीत कोणती बाबा संस्था आहे का, की निश्चितच काही ठराविक संस्था आहेत. त्याच्यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे प्रामुख्यानं शासनाची संस्था आहे, शासनाचं हे कार्यालय आहे ज्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कायद्याबाबत कुठलीही जर अडचण असली तर अशी व्यक्ती आमच्या कार्यालयात येऊ शकते. आणि आमच्या कार्यालयामध्ये नेहमी 3 माणसं आम्ही रिटेनर ॲडव्होकेट म्हणून नेमलेले असतात. रिटेनर ॲडव्होकेट म्हणून ते स्वतः वकील आहेत, चांगले निष्णात वकील असतात. ते नेहमी आमच्या कार्यालयात उपस्थित असतात. म्हणजे आमच्या कार्यालयाची कोर्टातली कामंसुद्धा ते पाहतात आणि ते पाहत कुठलीही व्यक्ती जर आली किंवा मला कायद्याचं ज्ञान हवं आहे किंवा मला ही कायद्याची अडचण आलेली आहे आणि याच्यातून मला मार्ग हवा आहे, कोणत्या कोर्टात जायचं, कोणत्या कोर्टात कोणतं प्रकरण दाखल करायचं किंवा म्हणजे कुठल्या कोर्टात जे प्रकरण पेंडिंग आहे
त्यात बाबा नेमकं आता मला कसं पुढं जायचं, अशी काही जे काही अडचणी असतात ह्या अडचणी तिथं सोडवल्या जाऊ शकतात. त्याचं जे मार्गदर्शन आहे हे मोफत मार्गदर्शन हे तिथं केलं जाऊ शकतं. म्हणजे अशी ही संस्था म्हणजे आपल्या या संरचनेमध्ये, शासकीय संरचनेमध्ये उपलब्ध आहे. त्याचा वापर आपल्या सर्वांनी कुणी म्हणजे इव्हन शासकीय अधिकारीसुद्धा करू शकतात, निसंकोचपणे करू शकतात. हे झालं पहिलं. तसंच बऱ्याच वकिलांच्या काही स्वतःच्या संस्था असतात, ते सुद्धा मोफत विधी सेवा ही देऊ शकतात किंवा मोफत विधी सल्ला हे देऊ शकतात. तिथं आपण जातो. माणसाच्या मनामध्ये भीती का असते की बाबा कायदा माहीत नाही, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, कायद्याचं उल्लंघन झालं किंवा जर एखादा सल्ला घ्यायचा असेल तर त्यासाठी खर्च किती. म्हणजे एखाद्या समजा वकील साहेबांच्याकडे जायचं आहे की काही वकील साहेबांनी आता त्यांच्या चेंबरमध्ये पाट्यासुद्धा लावलेल्या असतात की बाबा सल्ला किंवा हे घेण्यासाठी आपल्याला समथिंग ही अमाऊंट द्यावं लागेल, 1000 असेल, 1500 असेल, म्हणजे ते काय असेल ते असेल. तर आता शेवटी त्यांचा सर्वायवलचा प्रश्न आहे, त्यामुळं बाबा ते तिथं लिहितात. परंतु खर्च हा एक भाग आहे. म्हणजे किती खर्च येतो याच्याविषयी कुठं प्रमाणबद्ध सांगता येणार नाही. जेव्हा आपण असं म्हणू की बाबा समजा हार्टचं ऑपरेशन करायचं आपल्याला साधारणतः 50,000 लाख रुपये खर्च येतो, हे सर्वसामान्य प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे. परंतु कोर्टात जर जायचं असेल, जामीन मिळवायचा असेल किंवा एखादं प्रकरण चालवायचं असेल तर बाबा ते खर्च किती येईल याची जाणीव किंवा याची माहिती कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीला अजिबात नाही आहे. त्यामुळं तो एक भाग असतो की बाबा खर्च जास्त येईल, त्यामुळं बाबा कोर्टाची भीतीही असू शकते. आता ह्याच्यावर उपाय काय, तर उपाय पुन्हा आमचं कार्यालय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण. तुम्हाला एखादं प्रकरण दाखल करायचं असेल किंवा तुमच्याविरुद्ध एखादं प्रकरण दाखल झालेलं आहे कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध आणि त्याला त्या प्रकरणामध्ये स्वतःहून हजर व्हायचं आहे, वकील द्यायचा आहे, तर अशा वेळीसुद्धा आमच्याकडं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे जर करता अर्ज केला तर अशी आम्ही वकिलांची जी सेवा आहे ती वकिलांची सेवासुद्धा मोफत देऊ शकतो. ही तरतूद आमच्याकडं उपलब्ध आहे. आता एक प्रश्न पडेल की बाबा तुम्हाला ही सेवा जी आहे म्हणजे मोफत वकील मिळवण्याची सेवा ही नेमकी कुणाला मिळते किंवा ह्याला क्रायटेरिया याचा काय आहे का, की बाबा कुणी येईल आणि कुणी येईल असं आहे का. तर निश्चितच याला क्रायटेरिया आहे की क्रायटेरिया त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की बाबा महिला, लहान मुलं म्हणजे 18 वर्षापेक्षा खालील मुलं अशी जी आहेत त्यांना मोफत विधी सेवा मिळते. त्यांच्यासाठी कोणताही क्रायटेरिया नाही आहे, ते फक्त महिला आहेत, लहान मुलं आहेत म्हणून त्यांना आपण मोफत विधी सेवा देऊ शकतो. त्यानंतर अनुसूचित जाती जमातीमधील जे काही व्यक्ती असतील त्या सर्वांना आहे. भूकंप आहे, महापूर आहे, दुष्काळ आहे, अशानं पीडित असलेले, आपत्तीनं ग्रासलेली जे लोक असतात त्यांना फ्री लीगल एड हा मिळू शकतो. त्यानंतर शोषणाचे म्हणजे मानवी व्यापाराचे शोषणाचे बळी म्हणजे ट्रॅफिकिंगमधले जे बळी असतात, जे काही बघा की बाबा बऱ्याच देशातून किंवा राज्यातून इकडं मुली किंवा स्त्रिया आणल्या जातात आणि त्यांचं ट्रॅफिकिंग होतं, त्यांच्यावर अत्याचार केला जातो, अशा ज्या महिला असतात अशांना सुद्धा दिलं जातं. आणि एक जनरल क्रायटेरिया असा आहे की बाबा ज्याचं उत्पन्न 3 लाखाच्या खाली आहे, ज्याचं उत्पन्न 3 लाखाच्या खाली, तर अशा कुठल्याही व्यक्तीला मोफत विधी सेवा ही मिळू शकते. म्हणजे आता दुसरा विषय संपला की बाबा खर्चामुळं माणूस यायला घाबरतो, हा एक विषय आता इथं संपुष्टात आला. तर त्यासाठी काय करावं लागेल, पुन्हा तुम्हाला सर्वांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये यावं लागेल आणि ही विधी सेवा प्राप्त करावी लागेल. आपल्याकडं आता बरेच म्हणजे जे आता सध्या येणारा जो मेन आमच्याकडं स्टेक होल्डर जो आहे ते आहेत स्त्रिया. कारण स्त्रियांचं असं अडचण होऊन जाते की बाबा ज्यावेळी नवऱ्याचं आणि बायकोचं भांडण होतं तर त्यावेळी नवरा हा शक्यतो बाबा तिला घरातून बाहेर काढतो किंवा तिला ते घर सोडावं लागतं, अशी परिस्थिती असते. ती माहेरी जाते आणि माहेरी जर कदा गेल्यानंतर तिला जर कदा तिथं तिचं जर कदा बॅकिंग नसेल तर तिला मात्र तिची अडचण होऊन जाते. आणि तिचे जे अधिकार आहेत, कारण महिलांविषयी आपल्या भारतामध्ये बरेच कायदे आहेत, बरेच म्हणजे ट्रिमंडेस मी म्हणतो आहे, आणि इतके कायदे तिच्या अनुरूप आहेत. म्हणजे तिला जास्तीत जास्त त्याला रिलीफ देण्यासाठी असे चांगले असे कायदे अवेलेबल आहेत. तर अशा कायद्यांचा जर कदा वापर करायचा जरी असला आणि त्याला वकिलांची जर कदा फी वगैरे परवडत नसेल तर अशा स्त्रिया नॉर्मली आमच्याकडे येतात आणि अशा स्त्रियांची प्रकरणं जी आहेत आम्ही ह्या वेगवेगळ्या कोर्टामध्ये आमच्या वकिलामार्फतही दाखल करत असतो. त्यानंतर ओल्ड एज जी माणसं आहेत म्हणजे ज्येष्ठ नागरिक जे आहेत हे सुद्धा बऱ्याच प्रमाणात आमच्या कार्यालयाकडे येतात, त्यांनासुद्धा आम्ही देत असतो. आणि आता हळूहळू याची जागृती होत असल्यामुळं काही सरकारी कर्मचारीसुद्धा आमच्याकडे येतात, पोलीस डिपार्टमेंटमधले आहेत, इतर डिपार्टमेंटमधले आहेत, की बाबा त्यांना त्यांचं जे उत्पन्न जे आहे ते उत्पन्न ठराविक याच्यापेक्षा कमी असतं. तर अशी सुद्धा बरेच लोक आमच्या ह्या विधी सेवा प्राधिकरणाकडे येतात आणि ती जी सेवा आहे ती उपलब्ध करून घेतात. म्हणजे आमचं काम तुम्हाला विधी सेवा मोफत देणं आणि सक्षमरित्या देणं हे आमचं काम आहे. न्यायालयामध्ये जो का मेरिटवर निकाल होईल त्याच्याशी तो भाग वेगळा, ते तुमची केस कशी असेल त्या केस पद्धतीनं त्याचा निकाल लागू शकतो. परंतु बेसिकली तुम्हाला एकतर कायद्याचं सल्ला देणे, सेवा देणे आणि न्यायालयामध्ये प्रकरण दाखल करणं ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या अदरवाईज अशक्य वाटतात इतर कारणामुळं, तर ते इथं सहज सोपं आणि साधं होऊ शकतं. आता या ठिकाणी
तुम्हाला मी असं हे सगळं तात्विक सांगायला लागलो असं कदाचित वाटेल, त्याच्याऐवजी मी तुम्हाला एक वेगळ्या अर्थानं सांगतो की उदाहरण देऊन सांगतो. म्हणजे जे आतापर्यंत आम्ही काम केलं किंवा एखादं दुसरं काम आमच्याकडून झालं असेल आणि जे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ते उदाहरण महत्त्वाचं असेल. की साधारणतः 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी आमच्याकडे एक स्त्री आली होती. स्त्रीचं असं तिचं म्हणणं होतं की ती स्वतः प्रेग्नंट होती 3ऱ्या बाळासाठी आणि साधारणतः 5वा महिना तिला असेल. आणि त्यावेळी ती ज्यावेळी सोनोग्राफी करायला गेली त्यावेळी सोनोग्राफी करताना डॉक्टरनी सांगितलं की बाबा सोनोग्राफीमध्ये असं दिसतं की तुझ्या पोटात असलेलं जे बाळ आहे त्या बाळाची वाढ ही व्यवस्थित होत नाही आहे. म्हणजे त्याचं मेंदू वाढ व्यवस्थित होत नाही, बाकीचे जे अवयव आहेत त्यांची वाढसुद्धा व्यवस्थितरित्या होत नाही आहे आणि त्यामुळे तुला आता गर्भपात करण्याशिवाय पर्याय नाही आहे. म्हणजे तुझ्या स्वतःच्या आरोग्याच्या दृष्टीनं आणि जन्माला येणाऱ्या बाळाच्या दृष्टीनं ते गर्भपात करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर मग माणसांचं अवघड होऊन जातं अशा की एकतर गरिबी आहे, जायचं कुठे कळत नाही आणि नॉर्मली मग गर्भपात करायचं. आता ही मेडिकल गोष्ट झाली, वैद्यकीय गोष्ट आहे, तर कुठं जावं तर लोकांना माहिती आहे की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. त्या पद्धतीने ती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुन्हा तिची सर्व चाचण्या वगैरे झाल्या आणि त्यात जे काही ओपिनियन होतं तिला सांगितलं होतं आधीच्या डॉक्टरने, दॅट वॉज कन्फर्म की हे असं इथं हा प्रॉब्लेम आहे आणि हे केल्याशिवाय पर्याय नाही. आता पुढची परिस्थिती विचित्र असते की कायदा ह्या गोष्टी परमिट करतो की नाही करतो, कारण कोणालाच माहीत नाही. मग त्याच्यामध्ये कायदा आला मध्ये की बाबा डॉक्टरांचं म्हणणं असं पडलं की बाबा आता हे ऑलरेडी 20 महिन्याच्या पुढं 20 आठवड्याच्या पुढं ही प्रेग्नन्सी गेलेली आहे आणि हे जर का आता गर्भपात करायचा असेल तर त्याला माननीय उच्च न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे माननीय उच्च न्यायालयाची परवानगी घ्यायला लागते, तर तिथं जाण्याशिवाय पर्याय नाही आहे. मग त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही ही परवानगी आणा, त्यानंतर आम्ही पुढील करू. आता सांगा की बाबा एक लहान स्त्री आहे अक्कलकोटसारख्या बाबा ती तालुक्यातली आहे, जी मजुरी करते, नवरासुद्धा मजुरी करतो, तिच्याकडे 5 पैसे वगैरे असं असण्याचं कारण नाही, खर्च करू शकत नाही, अशी जाणार कुठं. आता सुदैवानं त्यावेळी सल्ला दिल्यानंतर तिथं काही माणसं अशी होती की त्यांनी आमच्या कार्यालयाचा त्यांना पत्ता दिला की तुम्ही या कार्यालयात जा, तुम्हाला काहीतरी बाबा तिथं मदत मिळू शकते. अशा पद्धतीनं ती स्त्री शेवटी आमच्या कार्यालयामध्ये आली आणि त्यानंतर तिचे सगळे डॉक्युमेंट्स पाहिले, काय ते सगळं पाहून घेतलं आणि आम्हालाही ते पटलं की बाबा हिला माननीय उच्च न्यायालयाची परवानगी घेऊन केल्याशिवाय काही करता येऊ शकत नाही. आता हे सगळं अवघड काम होऊन बसलेलं आहे. तर अशा वेळी आम्ही त्यांचं जे प्रपोजल आहे ते प्रपोजल घेतलं आणि आमचं जसं कार्यालय आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे आमचं कार्यालय आहे, हे सोलापूर जिल्ह्याचं कार्यालय आहे, तसं माननीय उच्च न्यायालय विधी सेवा समिती नावाची उच्च न्यायालयाची एक वेगळी तिथं असं कार्यालय सेम कार्यालय तिथं आहे. तर आम्ही त्यांचं प्रपोजल घेऊन इथं ऑनलाईन पद्धतीनं म्हणजे मेलवरनं सगळे डॉक्युमेंट्स त्यांचे आम्ही तिकडं मुंबईला पाठवून दिले आणि त्यानंतर त्यांना तिथं वकील अलॉट झाला. वकिलांनी इथल्या वकिलांशी म्हणजे आमचे जे वकील आहेत त्यांच्याशी कनेक्शनमध्ये राहून सगळं ऑनलाईन पद्धतीनं म्हणजे तिथून त्यांनी सगळं ड्राफ्टिंग केलं, ड्राफ्टिंग करून इकडं पाठवलं. इथून सगळं केल्यानंतर आम्ही त्याचे सह्या वगैरे घेतल्या, सह्या वगैरे घेऊन सगळं स्पीड पोस्टानं, कारण ओरिजिनल सह्या लागतं त्यामुळे स्पीड पोस्टानं आम्ही पाठवून दिलं. 2-3 दिवसात ते तिथं पोहोचलं, प्रकरण दाखल झालं. माननीय उच्च न्यायालयानं तातडीनं त्याची कॉग्निझन्स घेतला आणि कॉग्निझन्स घेऊन त्यांना इथं सिव्हिल हॉस्पिटलला मेडिकल बोर्ड तयार करायला सांगितलं. मेडिकल बोर्डाचं काय असेल ते ओपिनियन घेतलं आणि 2 ते 3 दिवसामध्ये त्यांना डायरेक्शन्स पुन्हा आले माननीय उच्च न्यायालयाचे की बाबा हा गर्भपात तुम्ही करून टाका. तर अशा पद्धतीनं हे प्रकरण सोलापूरमध्ये राहून त्या पक्षकारापासून थोडीशी का असणार समन्वयाची भूमिका किंवा समन्वय करता आलं हे असं आहे. याच्यातून तुमच्या लक्षात आलं असेल की बाबा अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात आणि अशी बरीच प्रकरणं नंतर लक्षात येतं. म्हणजे हे प्रकरण नंतर पेपरमध्ये याच्या बातमी आली, बातमीनंतर बरीच लोक असे आली की आमच्या बाबतीत असं घडलं होतं, परंतु यावेळी आम्हाला हा वे माहीत नव्हता. त्यामुळे आम्ही अदर वे म्हणजे समाजामध्ये लिगल आणि इलिगल वे सगळे उपस्थित असतात, उपलब्ध असतात. मग ते खरं परवडतात नाही परवडतात तो त्या प्रत्येक व्यक्तीचा भाग असतो. परंतु हे आम्हाला जर आधी माहीत असतं तर आमचासुद्धा हा फायदा झाला असता, आम्हालासुद्धा ही सेवा मिळाली असती. आणि तशाच प्रकारचं आता अजून एक नवीन प्रकरण आम्हाला आता सध्या आमच्याकडे आलेलं आहे, ते सुद्धा आम्ही तिकडे पाठवून दिलेलं आहे. म्हणजे हे एक साधं तुम्हाला उदाहरण सांगितलं. तर अशी बरेच प्रकरणं जिथं आपल्याला वाटत नाही की बाबा कायद्याचा इथं अंतर्भाव आहे. म्हणजे आता सध्या कोविडचं सगळं वातावरण आहे, कोविडमुळं बरेच लहान मुलांचे पालक वगैरे वारले आणि आता नवीन शासनानं सुद्धा एक नवीन स्कीम काढलेली आहे की बाबा ज्यांचे दोन्ही पालक हयात नाही आहेत अशी जी बालकं असतील आणि त्याच्यातला एक जरी पालक जर का कोविडनं वारला असेल तर अशा बालकांना आता आपल्याला नुकसान भरपाई वगैरे मिळणार आहे, साधारणतः 5 लाख रुपये मिळणार आहेत असं आहे. परंतु परवा हे सगळं त्याचं एक कमिटी असते, ते कमिटीमध्ये काम करत असताना असं एक लक्षात आलं की बाबा एका मुलाचा वडील 2003मध्ये वारला आणि आई आता नंतर कोविडमुळे वारली. आता 2003 ज्यावेळी वारले ते वडील तर त्यावेळी घरातलं कुणी सुशिक्षित नव्हतं आणि त्यामुळं त्यांच्या मृत्यूची नोंद जी आहे ती त्या कार्यालयात झाली नव्हती आणि त्यामुळं आता ते वडील मयत आहेत हे जर साबित करायचं तर काय
मृत्यू प्रमाणपत्रच लागतं. कारण आपण शासकीय काम करतो त्यामुळे माहिती आहे आपल्याकडे प्रमाणपत्र शासनानं दिलेलं वगैरे काय जर अथॉरिटी असलं तर आम्ही म्हणतो की बाबा तो माणूस मयत आहे. अदरवाईज कोणी लिहून दिलं किंवा नाही असं म्हटलं तर आपण ते मानत नाही. तर असं झाल्यानंतर ते शासकीय याच्यामध्ये ते प्रमाणपत्र आवश्यक होतं. आणि कायदा असं सांगतो की बाबा 1 वर्षापेक्षा जास्त काळ जर करता एखादी व्यक्ती मयत पावली असेल किंवा जन्म घेतला असेल आणि त्याचं जर नोंदणी झाली नसेल तर त्याला कोर्टाची ऑर्डर लागते. ऑर्डरशिवाय त्याची नोंद होत नाही. आता हे सर्वसामान्य आपल्या कोणालाच माहीत नाही आहे. तर ते तशा पद्धतीने झालं आणि त्यांनी बाबा हे करावं लागतं. त्या शासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगून टाकलं की बाबा तू कुणाकडून घेऊन ये. त्यांनी पुन्हा वकील साहेबांच्याकडे गेले. वकील साहेबांनी प्रकरण दाखल केलं आणि प्रकरण दाखल केल्यानंतर ते मिळालं. मी त्यांना त्याच अधिकाऱ्यांना असं म्हणालो की बाबा हे जर प्रकरण तुम्ही आम्हाला सांगितलं असं आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये करून दिलं असतं सगळं. तर ही साध्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला साध्या गोष्टी सांगतो आहे की बाबा एवढ्या साध्या गोष्टी आहेत परंतु इथं आपल्याला खर्चिक असू शकतात. सर्वसामान्य माणसासाठी 2-3 हजार रुपयेसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आमच्याकडं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडं अत्यंत मोफत उपलब्ध आहेत. म्हणजे काहीही खर्च करावा लागत नाही आणि आम्ही ते चांगल्या वकिलांची सेवा आम्ही तुम्हाला पुरवू शकतो. म्हणजे माझ्याकडं आता आमच्याकडे जे पॅनल आहे त्याच्यामध्ये तमशेटी मॅडम ऑलरेडी पॅनल मेंबर आहेत. तशी 43 ॲडव्होकेट आमच्याकडे सध्या आहेत. ते तुम्हाला विधी सेवा द्यायला कधीही तयार आहेत. कोणत्याही न्यायालयामध्ये कोणतेही प्रकरण दाखल करायचं असेल किंवा कोणत्याही न्यायालयात आपल्याविरुद्ध एखादं प्रकरण दाखल झालं असेल आणि त्या प्रकरणामध्ये हजर व्हायचं आहे अशी जर सिच्युएशन असेल तर परिस्थिती पाहून त्यांचा अर्ज घेऊन आम्ही त्याबाबत देतो. तर ही जर गोष्ट एकदा लोकांना कळली आणि याचा वापर जर करायला लागले तर मग भीती मनात असायचं कारण नाही आहे. कारण माणसाला तीच भीती आहे. माणसाला भीती कधी वाटते आपण अनोळखी रस्त्याला शक्यतो जातो का? आता GPS जातो. तर आता GPS प्रॉब्लेम असे झालेत की ते GPS कुठे फिरवलं सांगता येत नाही. परंतु अनोळखी माणसाला म्हणजे मार्गाला जात नाही. त्यामुळं कोर्ट हे अनयुज्युअल वाटतं. लोक अनयुज्युअल ठिकाणी यायला घाबरतात आणि इथं असल्यानंतर इथले रूल्स काय असतील काय असेल बाबा मला कोणी इथं पकडेल किंवा साधं बऱ्याच वेळा असं पाहतो की बाबा FIR दाखल होतात. साधे बाबा मारहाण झालेली असते, शिवीगाळ झालेली असते आणि लोक सांगताना मात्र हाफ मर्डर झाला म्हणून सांगतात. आणि हाफ मर्डर म्हणजे लोकांना इतकी भीती वाटते की ते मर्डरच्या पुढचं होतं. म्हणजे मर्डर केलेला निवांत असतो आणि हाफ मर्डर केलेला म्हणतो तो एकदम घाबरून गट्ट होतो. कारण त्याला मग पोलिसांची भीती असते, कोर्टाची भीती असते, हे सगळं असतं. तर याचं कारण एकच की अज्ञान. आणि अज्ञान जोपर्यंत प्रकाश येणार नाही तोपर्यंत अज्ञान जाणार नाही आहे. आणि कायद्याचं म्हणजे प्रकाश आणण्याचं काम आम्ही करू शकतो. आणि अशी काही पक्षकार जर आपल्या संपर्कात असतील तर आमचं जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे कार्यालय आहे जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये आहे. त्या ठिकाणी आपण पाठवू शकता किंवा आपण येऊ शकता आणि त्यासाठी आवश्यक असणारी जी काही विधी सेवा असेल आपण मिळवू शकता. त्यानंतर आता हा पाठीमाग आपल्याला दिसत असेल की पॅन इंडिया अवेअरनेस आणि आउटरीच प्रोग्रॅम असा एक प्रोग्रॅम आमच्या कार्यालयामार्फत पूर्ण भारतभर हा प्रोग्रॅम चालू आहे. या प्रोग्रॅमाच्या अंतर्गत आम्ही या उत्तर आणि दक्षिण या दोन्ही तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे जिथं आता तुम्हाला मी जे सांगितलं हेच सगळ्या नागरिकांना आम्हाला सांगायचं आहे. कारण ह्याचे लाभार्थी हे तळागाळातलेच जास्तीत जास्त आहेत. ज्याच्याकडे पैसा आहे तो कोणत्याही वकिलांचा सेवा उपलब्ध करू शकतो. परंतु जे गरीब आहेत ज्यांना काहीच करता येत नाही आणि माहीत नसल्यामुळं ते अन्याय सहन करून वर्षानुवर्षे राहतात आणि बऱ्याच वेळा जर सहन झालं नाही तर मृत्यूसुद्धा त्यांचा होतो, आत्महत्यासुद्धा करण्यापर्यंत ही परिस्थिती जाते. तर या गोष्टी येऊ नयेत. माणसांनी लवकरात लवकर कायदा मिळवण्यासाठी आमच्या कार्यालयाकडे यावं आणि त्यांना लवकरात लवकर कायदा मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांना सहकार्य करावं अशी ही भूमिका घेऊन आम्ही हे पूर्ण जो प्लॅन आहे तो 14 नोव्हेंबरपर्यंत आम्ही या जिल्ह्यामध्ये करत आहोत. आणि याच्यामधून निश्चितच वेगळा फरक पडेल असा एक आम्हाला विश्वास वाटतो. यानंतर मला जे सांगायचं होतं भीती कमी करण्याच्या दृष्टीनं मला वाटते की आता पाहिजे भीती कमी झाली का? नाही, भीती असली तर आमच्याकडे या. आम्ही अजूनसुद्धा ती भीती कमी करण्यासाठी आम्ही अजूनही प्रयत्न करू. त्याला काही अडचण नाही आहे. तर अशी काही अडचणी असतील आणि आपल्या संपर्कात काही व्यक्ती असतील त्यांनाही अडचणी असतील अशा व्यक्तींना आमच्या कार्यालयाचा पत्ता द्यावा, आमच्याकडे पाठवून द्यावं आणि याचा लाभ सर्वांनी जास्तीत जास्त घ्यावा असं मी एक आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो आहे. तत्पूर्वी पाटील साहेबांनी, आवारे साहेबांनी, त्यानंतर आपल्या सर्व डिव्हिजननी आणि सर्व हे जे काही आपल्या संघटना आहेत या संघटनांनी इको फ्रेंडली क्लब यांनी आम्हाला ही संधी दिली, आम्हाला इथं येण्यासाठी बोलवलं, आमचा उचित सत्कार केला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.